नायगाव तालुक्यातले शेतकरी पाण्यामुळे त्रस्त। कोलंबी गावात शेतीचे मोठे नुकसान। नायगाव तालुक्यातील कोलंबी गावात कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे। सलग पावसामुळे गावातील जवळपास सर्व शेतांमध्ये पाणी साचले असून उभ्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। शेतांमध्ये पाणी शिरल्यामुळे सोयाबीन, तूर, मूग आणि इतर पिकांचं नुकसान झाले असून पिके कुजण्याच्या स्थितीत आहेत। शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर त्यांचे कष्टाचं पीक नष्ट होत असल्यामुळे ते चिंतेत आहेत। अनेक शेतकरी अन्न न घेता फक्त शेतातल्या परिस्थितीकडे पाहत बसले आहेत। शेतकरी आपत्ती निवारणासाठी शासनाकडून तातडीची मदतीची अपेक्षा करत आहे। शासनाने त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई जाहीर करावी अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांकडून होत आहे। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी ओमकार पोतलवाड, नांदेड। नमस्कार, मी प्रवीण तुळशीदास पैस, राहणार कोलंबी, तालुका नायगाव। काल रात्री 10 वाजल्यापासून अति मुसळधार पाऊस पडल्यामुळे नदी नाले शेतामध्ये कुठंच पाणी मावत नाही। माझ्या नगरीतील काही लोक निघर झालेले आहेत, त्यांचे या पाण्यामुळे घरं पडलेले आहेत। बरेच शेतकऱ्यांची शेती या ठिकाणी पूरस्थिती निर्माण झालेली आहे। शेतामध्ये साक्षात शेत नसून तळे साचलेले आहे। इतकं पाणी भरमसाठ झालेलं आहे आणि शेतकऱ्याचं नुकसान अतोनात झालेलं आहे। माझे जिल्हा नैसर्गिक आपत्ती कार्यालयाला विनंती आहे, तसेच त्याबरोबर शासनाला सुद्धा विनंती आहे, योग्य ते पंचनामे करून ज्यांचे घरं पडलेत त्यांना घराची व्यवस्था, आता राहण्याची व्यवस्था करून द्यावी। तसेच शेतकऱ्याला नुकसान भरपाई जास्तीत जास्त लवकरात लवकर मिळवून देण्याचे प्रयत्न शासनाने व जिल्हा नैसर्गिक आपत्तीने करावी ही माझी या दोन्ही कार्यालयाला विनंती आहे। नमस्कार।